नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा असं घडलं आहे की एका वर्षामध्ये तब्बल 5 जणांना भारतरत्न देण्यात आलं. 1999 साली 4 जणांना देण्यात आलं होतं. 2024 साली 5 जणांना देण्यात आलं. पहिल्यांदा बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, त्याच्यानंतर आपल्या देशाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर एकाच दिवशी चौधरी चरण सिंह, PV नरसिंह राव व MV स्वामीनाथन अशा 5 जणांना भारतरत्न जाहीर करण्यात आला. बघा, कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करण्यात आल्यानंतर त्यावेळच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एकूण बिहारचं राजकीय गणित जमवण्यासाठी म्हणून सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर समाजवादी, कम्युनिस्ट यांनी बोटं मोडत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं म्हणजे नाव अडवाणीचं होतं, पण मध्ये अडवाणी असं ॲड झालं. काय दंगलखोरांना काय केलं अडवाणीने, तर त्यांनी दंगली घडवून आणल्या अशी ही टीका टिप्पणी करण्यात आली. पण हे टीका टिप्पणी करणारे कोणत्या लायकीचे लोक आहेत, यांची पात्रता काय आहे की थेट या विषयावरती हे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ज्या माणसाला पत्रकारिता करत असताना तिथे सहकार्यांनी, महिला पत्रकारांनी जाहीरपणे थोबाडीत मारली, तो आपलं थोबाड घेऊन म्हणतोय अडवाणी हे दंगल घडवत आहेत. काय घडतंय का आपल्याकडे की कारण देशाचा उपपंतप्रधान राहिलेला माणूस आणि त्यांना हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर माणसाने कुठलंही पहिली प्रतिक्रिया त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. पण नाही, हे आपल्याकडे अशी बोटे मोडणारी मंडळी भरपूर आहेत. आणि आता चौधरी चरण सिंह असतील, MS स्वामीनाथन असतील आणि PV नरसिंह राव यावरही दबक्या आवाजामध्ये सगळं हे राजकीय चालू आहे. कारण चौधरी चरणसिंहांच्या नातूंनी सांगितलं की मी आता रालोआचा घटक पक्ष म्हणून मी जाईन NDA बरोबर. कुठल्या तोंडाने मी नरेंद्र मोदी यांना नाही असं म्हणू, अशी त्यांची प्रतिक्रिया आली. आणि ते म्हणाले आजवर करता आला असतं ना, कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही आणि आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आता हा पॉलिटिकल त्याची प्रतिक्रिया आल्यामुळे लगेच राजकीय फायदे उठवण्यासाठी कसं झालेलं आहे अशा प्रतिक्रिया सुरू. आणि काय आहे, कुठलंही नाव घ्या त्यावरती अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. आणि हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं स्वाभाविकपणे अशा टीका करणारे लोक असतातच. आता काय होतं की अशा वेळेला मग सावरकरांना का दिलं नाही, बाळासाहेब ठाकरेंना का दिलं नाही अशी संख्या वाढणार आहे. आपल्या देशातच मोठ्या व्यक्ती इतक्या होऊन गेल्यात ना, जंत्री करायची ठरवली तर एकाच वेळेला 50 जणांना भारतरत्न द्यावं लागेल, इतकी मोठी माणसं आपल्या देशात घडलेली आहेत. आणि त्यामुळे जे काही सरकार आहे कुठलंही, ते सरकार त्यांच्या एकूण मर्यादेमध्ये अशा पद्धतीचे पुरस्कार जाहीर करतं. आणि या सगळ्या पुरस्कारांचं खरं म्हणजे आपण स्वागत करायला हवं. बोटं कोणी मोडणारे मोडू देत भली. त्याच्यातून आपल्याकडे पण आहे म्हण आहे वा, कावळ्याच्या श्रापानं काही ढोर मरत नाही. त्यामुळे असले जे काहीच नाही, ह्यांना सारखं नकारात्मकच बघायचं असताना त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. त्यांना आता कोणीच विचारत नाही. चर्चेत राहण्यासाठी म्हणून त्यांची धडपड चालू आहे. आणि मग ते आवाहन करत असतात की मी काही झालं तरी मी येईनच. कुठे कोण म्हणजे सहकार्याने जोडे मारले असतील किंवा आणखीन कुठं काही करावं लागेल तर काय आहे, नाक कापलं तरी 2 भोकं शिल्लक आहेत म्हणणारी ही मंडळी आहेत. ज्यांनी एक भूमिका घेऊन ज्यांना वर्षानुवर्ष विरोध केला त्यांचेच आज तळवे चाटायला निघालेत आणि त्याला तात्विक मुलामा द्यायला लागलेत. अशा माणसांना पत्रकार म्हणायचं का, हाही प्रश्न आहे. जाऊ द्या, कारण हा विषय वेगळा आहे. पण अशा ह्या सगळ्या विषयामध्ये कसं आहे की एकदम 5 भारतरत्न दिल्यामुळे जरा लोकांच्या भुवया उंचावल्या, एवढे कसं काय वगैरे. पण चांगलीच बाब आहे ना, ह्यात बिघडलं कुठं. आपल्या देशातल्या लोकांचा जर सन्मान जर एखादं सरकार करत असेल तर त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा,
फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.